तर या ठिकाणी उपस्थित होतात या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत इथे मैदानाच्या आतमध्ये करत आहोत। या ठिकाणी आपण याबरोबर आपण पाहतो तुकाई टायगर्स पारगाव संघाचे संघमालक आणि कारेगाव नगरीचे उपसरपंच संदीप भैया नवले यांचा सन्मान होतोय। अर्थात आपण पाहतो चेतन कुरुंदळे यांचे वडील गजानन मामा कुरुंदळे आणि आदरणीय राहुलजी घोडके या दोन्ही मान्यवर आम्ही विनंती करतो की आपण आदरणीय संदीप भैया नवले यांचा सन्मान करायचा आहे। गजानन मामा कुरुंदळे आणि आदरणीय राहुल अप्पा घोडके या दोन्ही मान्यवरांना आपण पाहतो या ठिकाणी आम्ही विनंती करतो की आपण आदरणीय संदीप भैया नवले साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधग ताई सूर्यही झुकतो आदि वंदितो प्रभू शिवराया। रॉयल ट्रॉफी 2025 दिवस क्रमांक 3 दोन्ही विजेत्या संघांची गाठ मैदानाच्या आतमध्ये पडते। एका बाजूला आपण पाहतो संदीप भैया नवले पाटील यांच्या मालकीचा असणारा तुकाई टायगर्स पारगाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रसन्न दादा कापरे साहेब यांच्या मालकीचा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव, अशा दोन तगड्या फौजांमधले मोठे लढत आहे। दरम्यानच्या काळात आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस आदरणीय राम मुसळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय। सरांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये पहा। एका बाजूला आपण जर पाहिलं तर दोन टेनिस क्रिकेटच्या दोन्ही तगड्या फौजा आहेत। इथे आपण पाहतो एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत, कारण विजेता होत मात्र त्यांची इथे गाठ पडेल। हा बॉल गोलंदाजी मार्क करते, षटक क्रमांक पहिलं सलामीची जोडी मैदानावरती दाखल होतीये। महाराष्ट्र पोलीस विशाल मोरे आणि नॉनस्ट्राईक वरती आपण पाहतो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावचा सुपरस्टार प्रथमेश राठोड, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भिवंडी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी नवी मुंबईचा असणारा संघाचा आयकॉन वैभव माळी गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय। चांगले चेंडू आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये टाकलेला आहे। वाईट यॉर्कर पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाहीये। एक धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावी बरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय, 2 धावा धावपलकावरती आहे। पराभव काय आहे या दोन्ही टीमांना माहिती नाहीये। विजेता होत त्यांची इथे गाठ पडली, जिंकणारा संघ या स्पर्धेत सरळ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार आहे, तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखीन एक संधी असेल, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करत क्वार्टर फायनल मध्ये एक मोठे गरुड जेप घेण्याचा सर्व मानस आपण पाहतो या दोन्ही टीमचा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। यस, प्रथमेश राठोड स्क्वेअर लेग लाग लावतोय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, छोटा तीर लेकिन वार करे गंभीर, खणखणी षटकार। प्रॉपर बॅट वरती चेंडू आला। विशेष म्हणजे आपण पाहतो शरीरभेदक चेंडू टाकण्याचा जो मानस होता वैभव माळेचा, तो काम करून अजिबात इथे गेला नाही। तिथे तयार होता, माहिती होतं प्रथमेश राठोडला की एक्झॅक्टली तो काय करेल या चेंडूवरती, जसाला तसा टाकून दिला स्कोअर लेगला एक गगनभेदी तडाखा आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे धावपलक्यावरती 8 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो। पॉवरफुलचं पहिलं षटक आहे आज। तुम्ही जर पाहिले खरं तर सोलापूर जिल्ह्यातून 2 मातबर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। यादी आपण संदीप पवार सरांना तिथे पाहिलं तर प्रथमेश राठोड काय बॅटिंग खरं तर आपण पाहतो या सीझन मध्ये खेळाडून केलेला आहे। इनफॅक्ट मला वाटतं गेले 2 सीझन सातत्याने अफलातून कामगिरी करणारा हा खरं तर छोटा डायनामिक खेळाडू राहिलेला आहे। यावेळेसचा चेंडू होता मिड ऑफला बीट करेगा, स्टँड अँड डिलिव्हर, ग्लोरियस हिट, वंडरफुल हिट बाय प्रथमेश राठोड, लोंगा फोडला, षटकार। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो कारेगाव नगरीचे उपसरपंच आदरणीय संदीप भैया नवले 11 अर्थात तुकाई टायगर्स पारगाव हा संघ धावपलकावरती 14 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खरं तर एक यशस्वी खेळाडू राहिलेला आहे,
विशेष म्हणजे आपण पाहतो लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खेळत असताना संदीप भैया नवले यांचा प्रवास आम्ही अनेक वेळा खरं तर ऐकलेला आहे. लेदरच्याही मंचावरती आपण पाहतो भरपूर्ण कामगिरी केली, परंतु त्यानंतर आपण पाहतो गावच्या राजकारणाकडे वळाले आणि तिथेही बघता बघता आपण पाहतो कारेगाव नगरीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम संदीप भैया नवलेंच्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे. जर गावच्या कारभारामध्ये जर नक्कीच गेले नसतं तर मला वाटतं कदाचित इम्पॅक्ट MPL ची देखील स्पर्धा संदीप भैया नवले खेळले असते. हे अनेक वेळा करता आम्ही पाहिलेलं आहे आणि गोलंदाजी अजूनही तितक्याच भन्नाट आहे हे आम्ही GMPM मध्ये पाहिलेलं आहे. तर आज मात्र याच्या संघ मालकांच्या माध्यमातून एक नवीन इनिंग या सीझन पासून त्यांनी सुरुवात केली आणि तिथे देखील यश त्यांनी मिळवलेलं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ तानाजी खळदकर गोलंदाजी मार्कवरती, फुलर लेनचा चेंडू होता. विशाल मोरे इतिहास मोठा सांगितला जातो महाराष्ट्र पोलीस साहेबांचा. अनेक वर्षे खरं तर खूप चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहे. NB ट्रॉफी सारखी एक मानाची स्पर्धा या वर्षी या खेळाडू या पठ्ठ्याने गाजवलेली आहे आणि आज आपण पाहतो पुन्हा एकदा आपल्या गावच्या संघाकडनं तो मैदानावरती खेळायला सज्ज झालेला आहे. तुम्ही किती आयकॉन म्हणून खेळा, किती ॲडोर म्हणून खेळा, परंतु ज्यावेळेस तुम्ही एक गावच्या संघाकडनं खेळता ना मित्रांनो, त्या खेळण्यामध्ये असणारा वेगळा ॲटिट्यूड विशाल मोरेने अनेक वेळा आम्हाला मैदानावरती दाखवलेला आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला, मिड ऑफला बीट करतो हा चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे, दोघांना बीट करतो चेंडू आणि सरळ प्रेक्षक गॅलरीच्या बाहेर जातोय. महाराष्ट्र पोलीस विशाल मोरे बरसलेत 4 धावा. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 18 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष होणे को चिंता है जिनमें लढणे की ताकद हो आणि संघर्ष जर तुमच्या वाट्याला यश असेल तर आपण पाहतो मात्र तुम्ही त्यानंतर यश खूप दूरवरती नाहीये हे तुम्हाला नक्कीच विचारावं लागेल. लो फुल टास गुडगा टेकवलाय आणि लॉंग लेग सीमारेषा फोडलाय. विशाल मोरे ऑन फायर, ओळीनं दुसरा. लागोपाठचे 2 चौकार आले. धावपल पुढे गेलाय. 22 धावा धावपलकावरती आहे. कोण कोण हे वादळ रोखणार आहे, कोण या वादळाला थांबवणार आहे, इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगत चाललेला दोन टेनिस क्रिकेटच्या एसओजे फ्रँचायझीची गाठ पडली आहे शिरूर तालुक्यातल्या रॉयल ट्रॉफीच्या मोठ्या मंचावरती. यावेळेचा चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. पाठीमागे आपण पाहतो संकेत काकडेची फेकीन कलेक्शन 100 करतील. तानाजी खळदकर ते 1 धावा आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकला असता 23 धावा. पारगाव संघ फक्त महाराष्ट्रपुरता मराठीत राहिले नाही, आपण फक्त तालुक्यापुरता मराठीत राहणे ही टीम राहिली नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जितेन शेळकेच्या टीमने आपण पाहतो आपला कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे. अजिंक्य क्षितिजा पटलावरती आपल्या नावाची दखल घ्यायला लावणारी कामगिरी केलेली आहे आणि आज आपण पाहतोय रॉयल ट्रॉफी सारख्या एका मोठ्या पर्वामध्ये मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये कर्तृत्व दाखवायचे आहे. हा बॉल डाऊन द ग्राउंड स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतो तानाजी खळदकर अफलातून क्षेत्ररक्षण करतात. जरी पहिल्या षटकामध्ये धावा आले असले ना मित्रांनो तरी आपण पाहतो तानाजी खळदकर वैभव दादा थोरात यांचा हुकूम एक काय अनेक वेळा मी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जरी 2 चौकार आले असले परंतु तानाजी खळदकर यांनी केलेली गोलंदाजी तुम्हाला या षटकामध्ये वाखाणण्याजोगी पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. जमिनी समांतर फटका. संकेत काकडे पुन्हा एकदा तारेवरची कसरत करतो तिथे डीपमध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावी बरोबरच आपण पाहतो तिथे षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय आपण धावपलकावरती नजर टाकल्या तर कारेगाव नगरीच्या कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय संदीप भैया नवले यांच्या मालकीचा तुकाई टायगर्स पारगाव 25 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्यासपीठावरती आपण पाहतो अनेक मान्यवर उभे. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे निश्चित चाहते आदरणीय प्रभाकर मामा गव्हाणे साहेब देखील सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती संघाच्या आयकॉनकडे मात्र चेंडू सोपवला आपण पाहतो वैभव दादा थोरात यांनी. वैभव माळी
एक एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो 26 धावा धावपलक्यावरती आहे. चांगली खरं तर भागीदारी मैदानावरती आहे. एखादी इमारत जर तुम्हाला उभी करायचं असेल तर त्या इमारतीचा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. तसंच एखादा धावफलक आणि एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर तुमचे दोन सलामीर हे अभेद्य भिंती आहेत. हे दोन मोठे खांब आहेत आणि या खांबांना मग आपण पाहतो 3-4 षटकामध्ये एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावी लागणार आहे. 26 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. उजा आणि डावकर हाताचं कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जर तुम्ही बदल पाहिला डिफ लॉंग ऑन आहे तो बराचसा वाढीचा डिफ मिडविकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लेग म्हणता येणार नाही. लॉंग लेग अँड स्कोर लेगच्या दरम्यान तानाजी खळदकर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हो सुंदर बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाजबाब गोलंदाजी 1,51,000 रुपये. पर्व क्रमांक 3 आणि या 3ऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा एक मोठा क्रीडा महोत्सव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बंटी अर्थ विशाल गायकवाड सर, रवींद्र गिरमकर सर, राहुलजी गोगडे, विशालजी अलवर, अमोलजी दसगुडे, त्याचबरोबर आपण पाहतो अक्षय भापकर, हे अनेक खेळाडूंना आपण पाहतो. खरं तर इथे मैदानावरती मोठा सोहळा मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे. अपील आहे अपील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर इथे आहोत. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम खरं तर आपल्यासोबत इथे जोडली गेलेली आहे आणि टेनिस क्रिकेटच्या वॉर्डरूममध्ये आपण पाहतो तिसरं पंच आपल्यासोबत इथे खरं तर संगमनेरवरनं हेमंत परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेले. काय घडलं इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचं चाचपणी होतीये. रॉयल ट्रॉफीचा आपण पाहतोय खरं तर एक मोठं पर्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकाचं पर्व आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 1,51,000 रुपयाने झळत्या करंडकासाठी मात्र आपण पाहतोय मोठं युद्ध रहीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तुम्ही युद्धाच्या गोष्टी ऐकल्या, युद्धाच्या कहाण्या ऐकल्यात, परंतु खरोखर युद्ध किती विध्वंसक आणि भयानक असतं याची प्रचिती आपण पाहतो. कित्येक वेळा आपण इथे मैदानावरती पाहिलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर इथे आहोत. अपील प्रचंड मोठी आहे. खरं तर ICCचा 31व्या क्रमांकाचा नियम आहे, तुम्हाला अपील करावेच लागते आणि त्याचा वापर आपण पाहतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या टीमने इथे केलेला आहे. काय घडलंय काय बिघडलंय आपण इथे मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांकडे पाहणार आहोत. 1,51,000 रुपयाने झळालता करंडक, मानाचा झळालता करंडक. तिसऱ्या पंचांचा कॉल, फलंदाज इथे बाद होईल. बिग विकेट डाऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाचा आयकॉन कोसळलाय. प्रथमेश राठोड बाद आहे. सामना पाहण्यासाठी आपण पहिला धक्का संघाचा ऐकून पहिला धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसला. संघाचा आयकॉन थांबलाय. तर आपण पाहतो एक वादळ शांत होतं न होतं तर दुसरं वादळ मैदानावरती घुंगळतोय. पेआरडी ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज क्षितिज दिवेकर यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. इथे आपण पाहतो खरं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क प्रॉपरली इथे नाहीये. सामना पाहण्यासाठी करता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्यामध्ये आपण पाहतो शिरूर शहराचे उद्योजक आदरणीय शंभव थोरात, त्याचप्रमाणे आपण पाहतो आमचे आकाश सर त्यांच्यासोबत आहे, योगेशजी घोडू सर,
हे तिन्ही मान्यवर आपण पाहतो सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. वैभव माळीन मात्र या षटकामध्ये धावा अडवल्यात. अमोल नातू चेंडू वळण घेतो तिथे पहा तिथे संकेत काकडे पाठीमागे चेंडूवरती येतील तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. या 2 धावे बरोबरच संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्यास 28 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती धावा थांबलेल्या आहेत. प्रथमेश इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झाले आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो आता धावा इथे मैदानावरती थांबल्यात. परंतु क्षितिज दिवेकर अशा परिस्थितीचा कुशल कारागीर आहे आणि अनेक वर्ष खरं तर अशा परिस्थितीतून आपण पाहतो संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव या संघाला या खेळाडून बाहेर काढले. परंतु आपण पाहतोय सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव संघाचा आयकॉन भिवंडीच्या सुपरस्टारनं मात्र रॉयल ट्रॉफीच्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आपलं कर्तृत्व दाखलं. वॉट अ बॉल, काय काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रश्नांची सरबत्ती उभी केली या षटकामध्ये आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन प्रथमेश राठोड टिपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुकाई टायगर्स पारगाव अर्थात संदीप भैया नवले 11 28 धावा. 3 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 28 धावा. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय वैभवदादा थोरात या संघाच्या नेत्याने जी स्ट्रॅटेजी वापरली होती, जे गेम प्लॅन वापरले होते तेच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केले. वैभव नाईक माफ करा वैभव माळी या संघाच्या आयकॉनचे 2 षटकं टाकून घेतलेत आणि आता तानाजी खळदकर यांचं दुसरं षटक संपवण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये सज्ज होणार आहेत. 4थ्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग इथं मैदानावरती नाहीये. परिस्थिती गंभीर आहे परंतु त्या परिस्थितीत देखील तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे. संकटाच्या छाताडावरती तुम्हाला पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय आणि एकदा का तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केलं का तुमच्या जगण्यात आणि वागण्यात तो रुबाब दिसतो. तो रुबाब मात्र तुमच्या वागण्याबद्दल दिसत असतो. इथं मात्र तुम्हाला तो कर्तृत्व मैदानावरती दाखवायचा आहे. यावेळी 4 चेंडू प्लेड ऑन झालाय. विशाल मोरे सरळ एष्टांचा वेध आणि डावाला पडलेलं मोठं खिंडार. विशाल मोरे यांचा खेळ थांबलाय. कुठेतरी आपण पाहतोय धावेंची कोंडी फोडण्याचा प्रयत्न होता. प्रेशर तिथे मैदानाच्या आतमध्ये बनत होता आणि तो प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न मैदानावरती मोरे साहेबांनी केला. परंतु आपण पाहतो बॅटची बाहेरची कड आणि आपण पाहतो लेग स्टिकचा जी स्टिक होती ना त्यावरती चेंडू आदळलेला आहे. डावाला मोठं खिंडार मैदानाच्या आतमध्ये पडले. दुसऱ्याकडे मैदानावरती कोसळलेला आहे. धावफलकावरती नजर टाकतो आपण 28 धावा धावफलकावरती आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. आपण किशोर शिंदे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येतो. कोणी संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं तर कोणी त्या संघर्षामध्ये अस्तित्व गमावून बसतं. इथं मात्र तुम्हाला तेच कर्तृत्व दाखवायचं आहे. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा गती परिवर्तन आहे. चेंडूने मैदानावरती काम केले. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो वाडेश होता तो चेंडूवरती येईल. लेगबाईच्या माध्यमातून 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफल पुढे सरकतो. धावफलकावरती 29 आहे. तुम्हाला करता कर्तृत्व गाजवता आलं पाहिजे. मी सातत्याने सांगत आलेलं आहे की उपजीविकेसाठी आवश्यक असणारे विशेष शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य शिल्प नाट्य वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही काय जगायचंय हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा विसरू कवेड्या मार्ग तुला सापडत जाईल. तानाजी खळदकर संघाचा अनुभवाची प्रचंड मोठी भिंत आणि या तानाजीने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवायला सुरुवात केलेली आहे. अफलातून गोलंदाजी मैदानावरती टाकले. विस्तवाचे निखारे टाकले क्षितिज दिवेकरच्या रस्त्यात आणि अफलातून गोलंदाजीचा दर्जेदार नमुना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल करताना तानाजी खळदकर आपल्याला इथे पाहायला मिळतात. हा बॉल हेलिकॉप्टर
परंतु पाठीमागे वाडिश बिडापला क्षेत्ररक्षक उभा होता लॉंग ऑफला. अक्षय लडकतच्या हाताला चेंडू स्पर्श करेल आणि सरळ सीमारेषा ओलांडेल. धाव्यांची कोंडी फोडेल. सनसनी चौकार. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 33 धावा धावपलकावरती सामना पाहण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित होतात महाराष्ट्र पोलीस आदरणीय राजेशजी ढगे साहेब. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सुशीलजी सुरभे, सागर मामा घावटे, संदीपजी कातुरे. आडव्या बॅटनं फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चैतन्य चव्हाणने टिपलाय सुंदर झेल. क्षितिज थांबला इथे. डावाला तिसरा खिंडार. तानाजी खळत करणे आपण पाहतोय. षटकामध्ये डावाला खिंडार पाडलंय क्षितिज दिवेकर, जो खरं तर धावेंसाठी प्रयत्न करत होता. त्याची बॅट थांबली आणि शेवटच्या चेंडूवरती आलेली एक मोठी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव 3 गडी बाद 33 धावा. अजून 2 षटके इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचे तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. यश शिंदे आणि किशोर शिंदे असे 2 सख्य बंधू मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायचा आहे. माझं तेही भावाचं आणि भावाचं तेच भावाचं म्हणजे खरं तर रामायण. आता या दोन भावांना इथे मैदानाच्या आतमध्ये अस्तित्व दाखवायचं आहे आणि या अस्तित्वातून मात्र स्वतःचं कर्तृत्वाचा झेंडा मैदानाच्या आतमध्ये रोवायचा आहे. 4 षटक मैदानावरती संपलेला आहे. 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अक्षय लडकतला इथे मैदानावरती पाहता. जो निशब्द आहे त्या अक्षयला मात्र आपण पाहतो गोलंदाजीतनं धावा वाचवायच्यात, परंतु दुसऱ्या बाजूला आता जितेन शेळके इथे एक्सपेक्ट करेल की 2 षटकामध्ये धावांचा महापूर येणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू होता, फटका फसलाय डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उभा आणि अक्षय लडकतनं किशोर शिंदेचा खेळ थांबवला. मैदानाच्या आत पारगाव संघाला 4था हादरा. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची तयाला मार्गे मिळते सत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे विधात्यातलं वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. अरे येताना काय आणायचं नसतं, जाताना काय न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मित्रांनो जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतता प्रेम करा, असा जीवन जगा, कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये. संकट मोचक म्हणून ज्या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहतो, अर्थातच विकास सुरवस आहे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीचा कुशल कारागीर आहे आणि अशी सिच्युएशन कशी हँडल करायची हे सांगायची गरज विकास सुरवसला नाही आहे. यावेळेचा चेंडू आल्याला आपण पाहतो वाईड यॉर्कर खंडून काढला. डीप लॉंगॉनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेले आहेत. 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 34 धावा धावपलकावरती आहे. इतिहास हा साक्षी आहे. या मैदानावरती धावा तुम्हाला मैदानावरती बनवावंच लागणार आहे, कारण अनेक वेळा धावांची उधळण या मैदानावरती झालेली आहे. कित्येक धावांचा विश्वविक्रम आपण पाहतो तोडीस मोडूच आणलेला आहे. त्यामुळे धावा पारगाव टीम अर्थात संदीप भैया नवले या टीमला इथं मैदानाच्या आतमध्ये बनावं लागेल. मुख्य पंच ICCचा 21व्या क्रमांकाच्या नियमाची अंमलबजावणी करतात. इट्स अ नो बॉल. नो चेंडू असेल आणि पुढील चेंडू पहा, उघडे डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. आयुष्याला जर फ्री हिट असतात तर, परंतु मित्रांनो आयुष्य एकदाच आले आणि त्या आयुष्याच्या फ्री हिटला न करता तुम्हाला आयुष्य जगायचं आहे. या चेंडूवरती आपण पाहतो यश शिंदे मात्र मोठा फटका कळू शकता. फक्त धावा ज्या रूपाने ते बाद होतील. स्कोरकार पुढे गेला. एका धावेच्या माध्यमातून 35 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावांचा दुष्काळ पडलेला आहे आणि या धावांचा दुष्काळ जर संपवायचा असेल यश शिंदेला बॅट मैदानावरती चालवायची आहे. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती चेंडू मिळाला नाही. संकेत काटके वारासारखा चेंडूवरती आलाय. फेकी सुंदर आहे आणि कलेक्शन देखील आपण पाहतो. संघाचा नेता वैभव सरांचा इथे खूप सुंदर असणार आहे. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 36 धावा धावपलकावरती आहे. इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता है, तलबे चाटने वालों पर नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा इतिहास उभा करायचा असेल तर स्वतःला इथे मैदानाच्या आतमध्ये सिद्धच करावं लागेल. विकास सुरवसे पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा या संकटमोचक खेळाडूकडे लागलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं जबरदस्त फटका. चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार.
थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, अरे त्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानंच लढावं लागेल. विकास सुरवसे आडव्या बॅटने मिड विकेट फोडतोय. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 42 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतोय. वसीयत अपने नाम लिखने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, ये तो आपकी उड़ान तय करते है की आसमान किसका होगा. तुम्हाला इथे मैदानावरती कर्तृत्वच दाखवावं लागणार आहे. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो. आणि स्वतःच्या छात्रांमध्ये दम असेल तो शिकारी करणार देखील जातीवंत लागतो. विकास सुरवसे माती कापतोय आणि लॉंगन सीमारेषेला आग लावतोय. 4 धावा. चौकार मैदानावरती आलेला आहे. खरं तर ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाही, प्रेक्षकांसाठी देखील आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये एक इलेक्ट्रिक बाईक तुम्ही खरं तर जिंकू शकता. त्यासाठी आपण पाहतो 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरं तर खरेदी करायचं आहे. 4 धावा. यावेळेचा चेंडू होता इनसाइड आउट. जागेवरनं सुंदर फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक उभा. विकास सुरवातीचा खेळ थांबलाय. डावाला पडलेलं 5वं खिंडार. पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती संदीप भैया नवली 11 तुकाई टायगर्स पारगाव 5 गडी बाद 46. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभतीये, नवरेगावचं क्रिकेट ज्यांच्या भोवती खरं तर फिरत आलेलं आहे, आदरणीय दत्ता शेठ थिटे. आणि आपण पाहतो खरं तर मळगंगा 11 भांबर्डे हे यशस्वी फ्रँचायझी खरं तर ज्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर बनवलेली आहे. अशा संघाचे हुशार कर्णधार आदरणीय विशालजी पवार सर हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय दत्ता मामा थिटे आणि विशालदादा पवार या दोन्ही मान्यवर आम्ही विनंती करतोय आपण इथे व्यासपीठावरती या. आपलं रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 5 षटकं संपलेल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 46 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. दत्ता मामा थिटे आणि विशालजी पवार विनंती आहे व्यासपीठावरती या. 46 धावा धावपलकावरती शेवटचं षटक वैभव दादा थोरात संघात. बॉलर संदीप शिंदे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी ते सज्ज होतील. यावेळेचा चेंडू ओट हिट ग्लोरियस हिट. दॅट्स यश शिंदे स्पेशल. नो बॉल आणि हा षटकार. नो चेंडू आणि त्यावरती आलेला षटकार. नो चेंडू आणि त्यावरती आलेला एक गगनभेदी षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहतो खरं तर पुढील चेंडू मात्र फ्रीट इथे मैदानावरती असणार आहे. धावपल पुढे जातोय आणि धावपलकावरती आपण पाहतो संदीप भैया नवली 11 तुकाई टायगर्स पारगाव अर्धशतक पूर्ण होतोय. 53 धावा इथे मैदानावरती आहे, तर पुढील चेंडू मात्र फ्रीट इथे मैदानावरती असणार आहे. एकही न चेंडू पडता आपण पाहतो करतो 7 धावा आल्यात आणि पुढील चेंडूवरती आपण पाहतो मात्र सुरक्षा कवच असेल. जे कवच कुंडल आपण पाहतो खरं तर कर्णाकडे होतो, दुर्ताने इंद्रदेवाने परत घेतला आणि मग मात्र रणांगणावरती कर्ण कोसळला. इथं मात्र तेच सुरक्षा कवच इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 53 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती फ्रीटचा बॉल इथं मैदानावरती संदीप शिंदे टाकणार आहेत. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन ओळीने दुसरा. यश शिंदे ऑन फायर. खनखनी षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्याचा 59 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. शेवटचं षटक माहिती होते शिंदे एक गोलंदाज नवीन काढायचा आहे तिथे.
वैभव थोरात यांना आणि त्याच गोलंदाजीची वाट पाहते यश शिंदे येथे मैदानावरती का थांबला होता. त्यांनी मैदानाच्या आतमध्ये आगीचा ज्वलंत थरार फेटून दिला. ओळीने 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये टाकून दिलेत. 59 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक तोडाफोड आणि राज्य करा इष्टरक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतो. वैभव माळे आता मात्र पाठीमागे इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न करेल. यावेळेचा चेंडू होता अक्रॉस द लाईन, प्रॉपर बॅटवरती मिडल झालं नाही. एक धाव तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न होतोय. सागर ताकवणे इथे यश शिंदेसाठी सॅक्रिफाईस करेन. विकेट डावाला पडतंय 6व्या क्रमांकाचा खिंडार. यानंतरची होणारी मॅच आपण त्याचं नाणेफेक करत आहोत. छत्रपती वॉरियर्स शिरूर आणि जगदंब 11 उरुळी कांचन अशा 2 संघांमध्ये मॅच होईल. नावरे गावचे उद्योजक दत्तमामा थिटे आणि भांबर्डे गावचे उद्योजक विशालजी पवार या दोन्ही मान्यवरांच्या शुभाचे आम्ही टॉस करतोय. जगदंब 11 उरुळी कांचन संघाचे कर्णधार चला आणि छत्रपती वॉरियर्स शिरूर दोन्ही संघाचे कर्णधार या. जसे हे शेवटचे षटक संपेल आपल्याला टॉस करायचा आहे. आदरणीय दत्ताशेठ थिटे आणि आदरणीय विशालजी पवार आणि आदरणीय कारेगाव नगरीचे कार्यसम्राट उपसरपंच संदीप भैया नवले या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. 60 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 6 गडी बाद 60. शेवटचं षटक आपण पाहतो इथं मैदानावरती. सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव स्पीडअप करा आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात आमच्यापर्यंत, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण बरेच सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धाव आहे आणि अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरतो. 61 धावा धावपलकावरती आहे. व्रत घेते सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे असे दानशूर हात या स्पर्धेमध्ये लाभलेत. आणि मग मात्र एक मोठा सोहळा आपण पाहतोय रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवाराने आयोजित केलेला आहे. लो फुल टॉस चेंडूची गोटी करतो यश शिंदे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. वाघांची मोठी दहाड फोडलाय पहाड. 6 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला सुरतेवरला हल्ला माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज कधीच सुरतवरती गेले आणि सुरतचं बसुरत करून आले अशी खरं तर आपण पाहतो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यश शिंदे आहे. तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्याने आतापर्यंत जिंकून घेतलं सर्व. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा माचिस तो यूं ही बदनाम है लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर यश शिंदे ने लगाई है. बहुत बढ़िया हिट 6 रन. होळीने 2 षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि संघाचा धावपल पुढे सरकतो. 73 धावा धाव फलकावरती आहे. काना मागून आला आणि तिकट झाला नुसता तिकट त्याला नाही त्या धाव्यांची उधळण केलेला खेळाडू आहे. एक चांगली खरं तर कामगिरी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहतात. सामान्य कुटुंबातून पुढे येतो, परिस्थितीला खरं तर आपली ताकद बनवली आणि त्या ताकदीच्या त्यांनी खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य दिलंय. डेक्कन एक्वाचे प्रोप्रायटर कळुंबाई शेख आणि त्यांचं खरं तर सर्व टीम असेल या सर्वांचा आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. 73 धावात 6 गडी बाद. अजून 2 चेंडू आपण इथे मैदानावरती. स्पीडअप करा सर, विनंती आहे. ॲज अ रिक्वेस्ट आहे पिंपळगाव टीम, विनंती असेल की आपण स्पीडअप करा. आम्हाला कळतं की सामन्याचं परिस्थिती खूप वेगळी आणि महत्त्वपूर्ण सामना आहे, परंतु 6 सामने आपल्याला 6 षटकांचे कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल आपण स्पीडअप करूया. 73 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहत आहोत. यावेळेचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका. उंची मिळाली, लांबी मिळेल का? संकेत काकडे अमोल नातू दोघांनाही टाटा गुड बाय करतो हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर यश शिंदे आग लावतोय. आगीचा आगडबंब उसळतो. षटकार. यश शिंदेच्या बॅट मधनं या षटकातला 5वा षटकार येतोय. तर 8 चेंडूमध्ये 32 धावांचा प्रचंड मोठी इनिंग इथे मैदानाच्या आतमध्ये यश शिंदेच्या बॅट मधनं पाहायला मिळते आपल्याला.
ही ताकद आहे का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जात जितेन शेळकेच्या टीमने चेंडू द्या काय यशस्वी ठरली ही अनेक वेळा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे जिंकायचं असेल फक्त आयकॉनच्या जेव्हावरती तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही गावातले जे स्थानिक खेळाडू जे आहेत ना त्यांना देखील योगदान द्यावं लागेल आणि काय काय अफलातून कामगिरी आहे प्रथमेश राठोड लवकर बाद झाले परंतु चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर विकास सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये यश शिंदेने उभा केलेला मोठा संघर्ष आहे यावेळेचा चेंडू फटका फसलेला आहे नो मॅन्स लँड 1 2 3 4 4 क्षेत्रक्षाच्या मध्ये मात्र आपण पाहतो मला वाटतं 5 6 देखील आले तिथे 6 खेळाडूंच्या मध्ये मात्र चेंडू विसावा घेतोय तोपर्यंत आपण पाहतो 2 धावांची मोठी उधळण मैदानावरती पाहायला मिळतो पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे यश शिंदे अफलातून बॅटिंग करतायत धावपलकावरती आपण पाहतोय 81 धावा बनवल्यात जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे संदीप भैया यापुढे आदरणीय संदीप भैया नवले पाटील यापुढे दत्त मामा थिटे आणि विशालदादा पवार एक्क्याऐंशी बनवलं गेले जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे नाणेफेक आपण खरं तर या ठिकाणी कव्हर करतोय नावरेगावचे उद्योजक करेगाव नगरीचे कार्यसम्राट उपसरपंच संदीप भैया नवले त्याचप्रमाणे आपण पाहतो दत्तमाव थिटे गेनभाऊ काळे माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णापूर आदरणीय विशाल शेठ पवार श्रीराम बापू शिलार माजी उपसरपंच कर्जवणे या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण मात्र टॉस मैदानाच्या आतमध्ये करत आहोत त्याचमुळे आपण पाहतो आमचे दादामामा गावटे अण्णापूर गावचे आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते आणि टेनिस क्रिकेटचे खूप चांगले खेळाडू राहिलेले आहेत मला सोडून जर का बिर्याणी खाल्ली ससूनलाच पुढं छत्रपती वॉरियर्स या संघाने आपण पाहतो नाणेफेक जिंकलंय निर्णयाची प्रतीक्षा आपल्यापर्यंत येईल चला सलामीवर चला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डाव मैदानाच्या आतमध्ये संपला 81 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 82 धावांची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे शेवटच्या षटकामध्ये यश शिंदेने केलेला प्रचंड मोठा हाणामारी महाराष्ट्र पोलीस सिंगम अधिकारी आदरणीय राजाजी ढगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होय त्यांच्यासोबत आपण पाहतो त्यांचे पवन सरांना देखील आपण या ठिकाणी पाहायला मिळतात पवन गव्हाणे त्याचबरोबर आपण पाहतो गौतमजी गिरी साहेब या ठिकाणी फलंदाज चला गौतमजी गिरी साहेब आपण देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित झालात रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे जिथे असं वाटत होतं की पारगाव संघ फलंदाज चला तुम्हाला तिसरा पुकार आहे जिथे असं वाटत होतं की धावपल 50-55 ला थांबेल विकास सर्वस्वने मात्र स्टार्ट करून दिला यश शिंदे अलीकडे आपण जर पाहिलं संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव संघाचा का ग्रेट फिनिशर राहिलाय पुन्हा एकदा आपण पाहतो शिरूरच्या ऐतिहासिक मैदानावरती रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून त्याने दाखवून दिले
जाऊया मॅचकडे. 82 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. पूर्वार्ध मैदानावरती संपला, उत्तरार्धाला आपण मैदानावरती जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहत आहात. एका बाजूला संकेत काकडे आहे तर दुसऱ्या बाजूला संघाचा आयकॉन वैभव माळे यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दुसऱ्या बाजूला पारगाव एक्सप्रेस क्षितिज दिवेकर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. शुभमजी गव्हाणे यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. 36 चेंडू आणि आपण पाहतोय 82 धावा. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर, स्क्वेअरले पंच आपण पाहतोय सतीची झुंझुरकर सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण हेमंत परदेशी सरांना पाहतो. टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम गुणलेखक आकाश पवार सर यांच्यासोबत पुन्हा एकदा रनचेसला जाऊया, जिथे 36 चेंडूमध्ये 82 आहे. क्षितिज दिवेकर आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती धावतो पहिल्या चेंडूसाठी. पहिला चेंडू आग ओकणारा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या सामन्यामध्ये संकेत काकड्याने अफलातून बॅटिंग केली. स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे उद्गाता, ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर आपण पाहतो एक मानाची स्पर्धा उभी राहिली. पहिलं पर्व सुपर डुपर हिट झालं. दुसरं पर्व देखील क्रीडा रसिकांनी आपण पाहतोय अक्षरशः वेगळ्या उंचीवरती नेलं. तर तिसरंही पर्व आपण पाहतो खरं तर मोठ्या प्रमाणावरती हिट झाले. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बंटी अर्थ विशाल गायकवाड सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. सरांचं देखील आम्ही या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. ओळीने 2 निर्धाव चेंडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेले आहे. अफलातून आपण पाहतो गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पारगाव टीम सक्सेसफुलचा जो रेट आहे तो जास्त त्याने हायर काय राहिलेला आहे ना, त्यांची गोलंदाजी युनिट आहे. तुम्ही ह्या मैदानावरती खूप दूरवरती मी नेणार नाही. PRD ट्रॉफी जे अनेक वर्षाचं स्वप्न होतं करतं जितेन शेळकेचं, ते मात्र ह्या मैदानावरती त्यांनी पूर्ण केले. आता रॉयल ट्रॉफीच्याही देखील एका मोठ्या पर्वाकडे त्यांना कर्तृत्व करायचं. बरं समोर सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन उभी आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला, बॅट फिरली तिथे कव्हरला खूप दूरवरती आहे प्रथमेश. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती एक धाव आहे. ही स्पर्धा फक्त आपण पाहतोय खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाही आहे. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक बाईक जिंकू शकता, जी मगाशी आपण पाहतो राहुल गोगडे सरांनी त्याची परारी घेतली. आपण पाहतो खरं तर त्याचप्रमाणे तेजस घावटे सर ज्यांच्याकडे खरं तर कुपन व्यवस्था आहे. यावेळेचा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता. इथे घरट सोडलं. धावची त्याची संधी. संकेत काकडे निम्म्या रस्त्यावरती थांबायला शौकत आणि विकास सुरवशीच्या कॉम्बिनेशनला सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पहिला हादरा. संकेत काकडे गॉन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. मी तर असं म्हणे की संकेत काकडेने आपली विकेट सॅक्रिफाईस केली वैभव माळे या संघाच्या आयकॉनसाठी. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले पहा, एक गडी बाद एक अशी परिस्थिती. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. काय षटक टाकलं क्षितिज दिवेकरनं इथे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत, परंतु फिनिश त्यांना चांगलं करावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कड फसलेमध्ये आपण पाहतो विशाल मोरे फेकी करतील. कमबॅक आपण पाहतो खरं तर कव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक तुम्ही पाहत आहात. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो इथे प्रसन्न दादा कापरे साहेब यांच्या मालकीचा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 82 बनवायच्यात. एक गडी बाद 2 तर 30 चेंडू 80. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावपलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतोय 2 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतल्या तोफखान्यातला एक तोफखाना शांत होतो ना होतो तर दुसरा मात्र तोफखाना
तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। सोलापूर एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडू अनेक वर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, संघाचा आयकॉन प्रथमेश राठोड षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होतोय, तर समोर अक्षय लडकत। अक्षय लडकतकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण अशा परिस्थिती अजिबात या खेळाडूसाठी नवीन नाहीये। कित्येक वेळा आपण पाहतोय अक्षय लडकतने असे समीकरण उद्ध्वस्त केलेत। कित्येक वेळा आपण पाहतो असे समीकरण मात्र त्याने उद्ध्वस्त केलेलं आहे, आणि आज मात्र आपण पाहतो त्याला वैभव माळीसोबत एक छोटी परंतु चांगली भागीदारी आपल्या संघासाठी अपेक्षित आहे। यावेळेचा चेंडू होता पुल पुल पॉवरफुल सक्सेसफुल मिड ऑन फोडतो अक्षय लडकत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा। निम्मे विकेट वरती हा चेंडू टाकला, आणि मला वाटतं वेळ वेळ मिळाला अक्षय लडकतला तिथे, आणि एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे। चौकाराबरोबर संघाच्या धावफलकाला चालना मिळून धावांमध्ये मोठी उधळण होईल। धावफलक 6 या धावसंख्येला इथे मैदानाच्या आतमध्ये आकार घेईल। यावेळेचा चेंडू फटका फसलाय, परंतु आपण पाहतो चेंडूचा आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती नाहीये। माहिती आहे खरं तर 82 धावा बनवायच्या दुसऱ्या बाजूला जर पाहिली अशी परिस्थिती कित्येक वेळा ज्याच्या जीवनातून गेलेल्या असा संघाचा आयकॉन मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतो, वैभव माळी। आता या संघ या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा लागलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही याचा आयकॉन म्हणून खेळता, तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो। समथिंग स्पेशल, काहीतरी तुमच्या नाविन्यता आहे, काहीतरी तुमच्याकडे स्पेशालिटी आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बोलवलं गेले, आणि ती कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावं लागणार आहे। यावेळेस फटका फसलाय, विशाल मोरे महाराष्ट्र पोलीस साहेब मागे पाठीमागे, आणि टिपलेला सुंदर झेल अक्षय लडकत यांचा खेळ थांबलाय। पिंपळगाव संघाला दुसरा धक्का। दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय। न्यू बॅटर तानाजी खळदकर यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। अजूनही सामना मैदानावरती आपण पाहतो ऑन असेल। 27 चेंडू आणि 76 धावींची गरज आहे। एका बाजूने आपण पाहतो तुमचा संघाचा आयकॉन उभा आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल। चांगली परंतु छोटी भागीदारी मैदानावरती आपल्याला करावं लागेल दरम्यानच्या काळात। इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो खरं तर सागरजी पवार आणि संकेत दळवी हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित होता। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। 27 चेंडू आणि आपण पाहतो अजूनही 76 धावींची गरज। यावेळेस आपण पाहतो खरं तर चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। स्विंग अँड मिसची कहाणी आहे। 26 चेंडू 76 धावींची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही इथे पाहत आहात। मोठं व्यासपीठ इथे मैदानावरती तुमच्या येथील उपजीवित कलागुण जे आहेत त्या कलागुणांना मात्र प्रसिद्ध करण्यासाठी आपण पाहतो इथे रॉयल ग्रुप ऑफ सायरो मित्रपरिवार आयोजित रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतं। धावची त्याची संधी डायरेक्ट हिट आहे, आणि ऑनफिल्ड पंच पांडुरंग सरोदे सर तिसऱ्या पंचांकडे जात आहेत। सामना पाहण्यासाठी आपण पाहतो अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। देवदैठण गावचे उद्योजक आदरणीय प्रतीकदादा वाघमारे, प्रतीकदादा वेताळ, तेजसजी बोरगे हे सर्व मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। यस, तिसरा पंचांचा कॉल, फलंदाज बाद। पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळला तसा डाव मैदानाच्या आतमध्ये कोसळत चाललेला आहे। 3 गडी बाद, 6 धावा धावफलकावरती। 82 धावांचा पाठलाग करायचा। दिल्ली अभी भी बहुत दूर है, लेकिन दिल्ली तक पहुंचने के लिए कुछ ना कुछ तो बल्लेबाजी आपको मैदान के अंदर करने पड़ेंगी। प्रथमेश यावेळेचा चेंडू आपण पाहतो सुरेख पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये प्रथमेश राठोडकडून आपल्याला पाहायला मिळाली। 2 षटकांचा खेळ संपलाय, आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन 3 गडी बाद 6।
दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो 3 गडी बाद 6 धावा तो इथे मैदानावरती पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजाने पहा पहिल्या षटकामध्ये खूप अफलातून गोलंदाजी केली, 2च धावा खर्च केल्या. क्षितिज दिवेकर पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल गती परिवर्तन होता परंतु भरकटलेला होता, मुख्य पंच दंडित करतील. अवंतर धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्याचा 7 धावा. या स्पर्धेमध्ये आपल्याला करतो अनेक पारितोषिकं लाभलेले आहेत, अनेक सौजन्य लाभलेत, ज्यामध्ये युट्यूबला सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले. महागणपती रांजणगावचे माजी सरपंच पैलवान मोहनदादा शेळके आणि माजी नगरसेवक शिरूर आदरणीय प्रवीण गुलाबराव दसगुडे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो खरं ते पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहतोय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट आयकॉन यासाठी आपण पाहतो राजापूर गावचे सरपंच सचिन दादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो एक स्पोर्ट्स सायकल आपल्याला खरं तर दादांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा होता. यावेळेचा चेंडू बराचसा वेळानंतर फटका सुरेख आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या अगदी बाहेर चौकार. चौकार आहे. एक सेकंड चेक करूया आपण. पळून जेवढं धावा घेतला तेवढं धावा असतील. झाडाला लागून चेंडू आतमध्ये आलाय. आतल्या झाडाला आपण पाहतो तर चेंडू लागला तर धावा तुम्हाला पळून काढायच्यात. नाही नाही आताच्या धावा नाहीयेत. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. हा बॉल बराचसा भरकटलेला आहे. अवंतर धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्यास 8 धावा आहे. 22 चेंडू आणि 74 धावा. अजूनही वैभव माळी इथं काहीतरी चमत्कार करू शकतो आणि त्या चमत्कारासाठी त्याला आणलं गेलेलं आहे. इथं मात्र त्याला तो चमत्कार मैदानावरती करावे लागणार आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा या संघाच्या आयकॉनकडे लागलेला आहे आणि ती कामगिरी त्याला करायची. फटका फसलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा प्रथमेश राठोड. गुड रनिंग कॅच आणि संघाचा आयकॉन टिपला क्षितिज दिवेकरनं. वैभव माळी कोसळलाय. संघाचा आयकॉन इथे मैदानावरती बाद होतोय. बेटर नेम छत्रपती वॉरियर्स टीम काय घेतलंय प्रतिस्पर्धा संघाचे कर्णधार आले तिथे विचारायसाठी. कोतळकर साहेब, कोतळकर साहेब काय घेतलंय? सागरदादा सातपुते साहेब, हा गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांनी इथे घेतलाय. यावेळेचा चेंडू ओट हिट, जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. चैतन्य चव्हाण संपर्क करा. चैतन्य चव्हाण, थँक्यू. अमोल नातू, चैतन्य चव्हाण. अनिल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जबरदस्त फटका आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 14 धावा तुम्ही इथे पाहता, तर 20 चेंडू आणि 68 धावा. अनिल वाऱ्याप्रमाणे खरं तर आला आणि जबरदस्त फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे.
पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभे प्रथमेश शांत पद्धतीने चेंडूला फील्ड करतात. एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो 15 धावा धावपलकावरती. 19 चेंडू आणि 67 धावा. वैभव दादा थोरात संघाचा नेता मैदानावरती आहे आणि लढण्याचा इतिहास मोठा सांगितला जातो. हा बॉल परंतु ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. वाईट यॉर्कर खंडून काढावं लागले. तिथे आपण पाहतो जितेश शेळके वाडिश लॉंगापमधून चेंडूवरती आलेत. एक धाव आहे आणि एका धावे बरोबरच आपण पाहतो 3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकतो. 4 गडी बाद 16, 18 चेंडू 66 धावा. अठरा चेंडू आणि आपण पाहतो 66 धावींची गरज आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नाही होता. लढावं लागेल. 18 चेंडू 66 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश राठोड. आम्ही पुन्हा एकदा खरं तर आपण पाहतो प्रेक्षकांसाठी जी सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपन मध्ये मात्र तुम्ही एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकू शकता. तेजसजी गावटे सर जे खरं तर आपल्यासोबत स्टेजवरती उपस्थित आहेत यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. वाह सुंदर फटका जैसे गेंद निकली बल्ले से मानो 6 रन की मोहरती. वैभव दादा थोरात षटकार. जबरदस्त फटका होता. स्लॉट मध्ये चेंडू आला आणि सरळ फेकून दिलाय. अफलातून बॅटिंग षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे 22 धावा आहेत. तर अजूनही 16 चेंडू आणि 60 धावींची गरज इथे मैदानावरती असेल. आग ओकणारा चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिले प्रसिद्ध गाडा मालक सागरप्पा दंडवते जे झळाल ते करंडक खरं तर आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत. उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय रंभाऊ शांताराम मोरे साहेब. अंपायर सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेत आदरणीय माजी उपसरपंच शिरूर ग्रामीण बाबाजी अण्णा वरपे आणि माजी उपसरपंच कर्डलवाडी संजय बाबा दसगुडे यांच्या माध्यमातून आहे. बलून सौजन्य जो खरं तर आपण पाहतो रॉयल ट्रॉफीचा आपला बलून आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले. माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका संतोष शेठ भंडारी आणि अध्यक्ष रसिकलाल धारीवाल मित्र परिवार मितेशजी गादिया यांच्या माध्यमातून बलून सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहे. पुढे पुढे सरसावळत सुंदर फटका डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू सरळ काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. अनिलचा ब्लास्ट हा षटकार. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 82 धावांचा पाठलाग करतो. 4 गडी बाद 29, 12 चेंडू आणि 53 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि आपण पाहतो 53 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण इथे पाहतो विकास सुरुवातीला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 12 चेंडू आणि 53 धावा असा समीकरण इथे मैदानावरती आहे. वैभव दादा थोडा जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत माहिती आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय
अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 30 धावा धावपलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर 12-12 चेंडूमध्ये अजून आपण पाहतो 52 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लोकांच्या डोक्यावरनं संघाच्या नेत्याचा अपेक्षित ब्लास्ट. वैभव दादा थोरात ऑन फायर, षटकार. जबरदस्त फटका होता, कर्तृत्वाचा खरं तर झेंडा रोवणारा फटका होता. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 36 धावा धावपलकावरती आहे. गती परिवर्तन ओळखलं, आधीच ओळखलं आणि आडव्या बॅटने डीप मिड विकेट सीमारेषा दाखवली. ओळीने दुसरा 6 धावा. ओळीने 2 षटकार इथे मैदानावरती आले. धावपल पुढे सरकला. 42 धावा धावपलकावरती 10 चेंडू आणि 40 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि आपण पाहतो 40 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. ग्लानीवरून पडलेला सामना होता, निश्चित येऊन पडलेला सामना होता, परंतु त्यात पुन्हा एकदा रंग भरलेत. वैभव दादा थोरात यांनी उंच हवेमध्ये चेंडू आकाश मार्गानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैभव थोरात टाइगर अभी भी जिंदा है और वो दहाड़ रहा है. ओळीने तिसरा षटकार. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में आपले टीम केले खडा वही सबसे बडा. आणि संघाचा नेता बुरुज ढासळलाय. निम्मी लढाई संपल्यात जमाय, परंतु आजही कर्तृत्वाचा झेंडा रोवतोय. कारण आजच्या जगामध्ये मित्रांनो किल्ला बांधतो कोण त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. आजच्या जगामध्ये किल्ला राखतो कोण त्या गोष्टीला खूप अर्थ राहिला. किल्ला राखायचा वैभव दादा थोरात यांना. 48 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 9 चेंडू 34 9 चेंडू आणि आपण पाहतो 34 धावींची गरज. 9 चेंडू आणि आपण पाहतो 34 धावा. विकास सुरवसेवरती चढवलेलं मोठं आक्रमण तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका मैदानावरती जितेन शेळके पाठीमागे. 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फलंदाज ओकेत कपा ओके. 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धावे बरोबर संघाचा अर्धशतक सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव. 50 धावा धावपलकावरती तर 8 चेंडू आणि 32 धावींची गरज. राह संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. 8 चेंडू आणि 32 धावा. सामना मैदानावरती रंगलेला आहे. हो, गती परिवर्तन टिपिकल चेंडू आहे विकास सुरवसेचा हा. निर्धाव चेंडू तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडू बरोबर समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 32 धावींची गरज आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग केली वैभव दादा थोरात यांनी. 12 चेंडूमध्ये 28 धावांचा विध्वंस. हा विध्वंस अजूनही चालूच आहे. आडव्या बॅटनं फटका फसलाय दोघांमध्ये, परंतु जितेन शेळकेला बीट करतो हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. सहा चेंडू आणि आपण पाहतो 28 धावींची गरज. कोणाकडे चेंडू सोपवला जाईल? यश असतील का मला वाटतं अनिकेत असतील, परंतु अनिकेत इथे फायनलला उभे. सहा चेंडू आणि आपण पाहतो 28 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. जिंदगी खेलती भी उसे के साथ है जो खिलाड़ी बेहतर हो, मौका मुझे भी मिलेगा और घायल तो भी होगा. आगीचा ज्वलंत थरार मैदानावरती पेटलेला आहे. अजूनही आपण पाहतो 6 चेंडू 28 धावा.
अनिल आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला वैभव दादा थोरात या दोन्ही खेळाडूंनी मात्र पाठीमागे येऊन जबरदस्त लढाई आणलेली आहे. खूप दूरवरनं आपण पाहतो सामना ओढत आणलेला आहे, फिनिश करायचा आहे, परंतु त्यांच्या रस्त्यामध्ये उभा आहे तो म्हणजे यश शिंदे. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, नॉनस्टॅक वरती फेक येते आणि नॉनस्टॅक वरती आपण पाहतो खरं तर तिथे केलेलं काम यश शिंदेच्या माध्यमातून. अनिल बाद आहे. न्यू बॅटर अमोल नातू यांना आपण इथे बैदाराच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. 5 चेंडू आणि 28 धावा. यश शिंदेने शेवटच्या षटकामध्ये जे 5 षटकार खेचले ना, ते 5 षटकारच आपण पाहतो या सामन्यामध्ये अंतर निर्माण करून गेले आणि तो यश शिंदे आपण पाहतो आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकला आणि पाहते शक्य होता जे वितर्क लावले जात होते क्रीडा रसिकांकडून आपण पाहतो ते मात्र थांबवले त्याने, परंतु अजून एक खेळ संपलेला आहे. 5 चेंडू 28. यावेळेचा चेंडू होता जागेवर पोल करण्याचा प्रयत्न आहे. वैभव दादा थोरात यांनाही माहिती आहे की इथं षटकार चौकारच वाचू शकणार आहे, त्यामुळे त्यांनी धावींसाठी मात्र इथे नकार दिलाय. 4 चेंडू आणि 28 धावींची गरज आहे. या स्पर्धेमध्ये क्रिकेट साहित्य सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे मंदार शेठ पाचुनकर पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतो विशेष सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये ज्यांचं राहिलेलं आहे यशस टूल्स ट्रॅव्हलचे सर्व संतोष शेठ नागवडे, परंतु वैभव दादा थोरात थांबायचं नाव घेत नाहीये. डीप लॉग ऑफच्या डोक्यावर ना एक गगनभेदी तडाका षटकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावरती 15 चेंडू मध्ये 38 धावा वैभव दादा थोरात. काय इनिंग मैदानाच्या आतमध्ये सजलेली आहे. 3 चेंडू आणि आपण पाहतो 22 धावींची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला पाहायला मिळतं तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला विशेष सौजन्य दिले आहे आदरणीय संतोष शेठ नागवडे, एस टूल्स अँड ट्रॅव्हल, कॉमेंट्री सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले माजी नगरसेवक अहिल्यानगर आदरणीय विशाल शेठ कोतकर, स्पर्धेतल्या सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतो अमलदादा पाचुनकर यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल असेल. सत्कार व प्रेम सौजन्य ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये दिले गांधी कंस्ट्रक्शन शिरू पुणे अहिल्यानगर आदरणीय सुभाष शेठ गांधी साहेब. तर प्रत्येक सामनाचा मॅन ऑफ द मॅच साठी महागणपती रांजणगाव गावचे युवा उद्योजक सागर शेठ लांडे आणि ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं स्वागत. परंतु वैभव दादा थोरात लढण्याचा इतिहास आहे आणि त्या लढण्याचा इतिहास अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. षटकार थँक्यू. 17 चेंडू मध्ये 44 धावा वैभव थोरात. काय बॅटिंग आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर आपण पाहतोय या स्पर्धेत तिसरं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु आपण पाहतो त्या सर्व शक्यताला मात्र थांबवलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती संदीप भैया नवले 11 तू काही टायगर्स पारगाव आजच्या दिवसाचा पहिला संघ ठरला, तो क्वार्टर फायनलमध्ये जाऊन दाखल झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. परंतु काय क्रिकेट मैदानावरती वैभव थोरात यांनी दाखवून दिली. पुन्हा एकदा आपण पाहतोय वैभव दादा थोरात यांचं आग्रहानं नाव का घेतलं जातं डाऊन टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकदा इनिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा, काहीच हरकत नाहीये. आउटस्टँडिंग बॅटिंग वैभव थोरात. झालेल्या सामन्याचा मनातो मॅच द्यायचा आपल्याला इथे. 9 चेंडूमध्ये 34 धावा, 1 षटक टाकत असताना 12 धावा ज्याने खर्च केल्यात असा संघाचा ग्रेट फिनिशर यश शिंदे आपण या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच ठरतात. त्यासाठी जर आपण पाहिलं युवा उद्योजक सागर शेठ लांडे यांच्या माध्यमातून आपण